नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवर आणि आज मी टाकत आहे निफ्टी 50च्या ॲनालिसिसबद्दल. आज काय झालं आज आपण जाणून घेणार आहोत. तर आज जाणून घ्यायचं आहे की निफ्टी 50नं बऱ्याच दिवसानंतर बुल्स कंट्रोलमध्ये असल्याची ताकद आज पहिल्यांदा दाखवून दिलेली आहे. ठीक आहे. ते कसं तर निफ्टी 50 आज दिवसभर ओपनिंग झाल्यानंतर गॅप ओपनिंग झाल्याच्यानंतर दिवसभर तो त्याच रेंजमध्ये राहिला म्हणजे बुल्सच्याच कंट्रोलमध्ये राहिला. BS त्याच्यावर हावी झालेला नाही. ठीक आहे. आज सगळ्यात जास्त कोणत्या शेअर्सनं निफ्टी 50मध्ये काय केलं याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर जाणून घ्यायचं आहे की निफ्टी 50मध्ये काय झालं आज. निफ्टी 50मध्ये तो ओपन झाला गॅप अप ओपन होऊन त्याने 25,880चा लो मारला. त्याच्यानंतर सगळ्यात त्याचा हाय 25,993 मारला आणि तो 25,966च्या दरम्यान क्लोज झालेला. ठीक आहे. आता हे झाल्याच्यानंतर दिवसभर तो ह्याच रेंजमध्ये एका छोट्या रेंजमध्ये म्हणजे जवळपास 50-60 पॉईंटच्या रेंजमध्ये तो खेळत होता. दिवसभर त्याने कुठेही असं निगेटिव्ह साईन दाखवलं नव्हतं की तो आज डाऊनवर्ड जाईल आणि त्याच्यामध्ये जाईल. डेली कॅन्डल जरी आपण बघितली तर डेली कॅन्डलमध्ये ती एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तर वाटते, पण एवढी बुलिश नाही आहे. ओके. त्याने हा ट्रेंड लाईन तोडून वर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि क्लोजिंग ही चांगली दिलेली आहे. बघूया सोमवारी तो 26,000 पार करतोय की नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आज निफ्टीला वर घेऊन जायला कोणत्या स्टॉक्सनं मदत केली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तो रिलायन्सनं त्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये तो वर सस्टेन राहतोय. ठीक आहे. आणि रिलायन्ससुद्धा गॅप अप ओपन होऊन त्याने चांगली क्लोजिंग दिलेली आहे. रिलायन्ससुद्धा एक स्ट्रॉंग स्टॉक होता. रिलायन्सच्या स्ट्रॉंग क्लोजिंगमुळं निफ्टीसुद्धा वर क्लोज देऊ शकला. ठीक आहे. कशामुळे? कारण की रिलायन्सचं वेटेज खूप जास्त आहे निफ्टी 50मध्ये. त्यामुळं निफ्टी 50 हा जास्त करून ह्या 3 स्टॉक्सवर जास्त भर देतो. निफ्टी 50मधले सगळ्यात महत्त्वाचे वेटेज असणारे स्टॉक्स म्हणजे रिलायन्स, TCS आणि HDFC बँक. या 3 स्टॉक्सवर निफ्टी 50चं वेटेज खूप जास्त आहे. त्यामुळे निफ्टी 50 हा प्रोबॅबिलिटी असते की तो त्यांच्या हिशोबाने तो चालत असतो. ठीक आहे. रिलायन्सनं स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली आहे. आता इथून पुढे रिलायन्स म्हणजे जो लाँग टर्म इन्व्हेस्टर असतील तर त्यांच्यासाठी ती एक माझ्या मते चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे त्यांना की ते इथं बाय करू शकतात. कारण की त्याने रिलायन्सनं क्लोजिंग चांगली दिलेली आहे आणि मे बी इथून पुढे रिलायन्सने जर 1600चा टप्पा पार केला तर तो मे बी अजून जास्त वर जाऊ शकतो. ठीक आहे. आता दुसरा स्टॉक कोणता होता की ज्याने निफ्टी 50ला वर जाण्यासाठी मदत केली तर तो बघूया. तो होता इन्फोसिस. इन्फोसिसनं सुद्धा IT सेक्टरमध्ये सुद्धा आज तेजी होती. पण हा याची ओपनिंग वर होऊन त्याची क्लोजिंग खाली झालेली आहे. म्हणजे तो रेड कॅन्डलमध्ये जरी क्लोज झालेला असला तरी त्याची एक स्ट्रॉंग क्लोजिंग आहे आणि तो प्रिव्हियस डे क्लोजिंगच्या वरच क्लोज होतोय. त्यामुळं प्रोबॅबिलिटी आहे की तो सोमवारी सुद्धा वर क्लोज होऊ शकतो. ठीक आहे. आणि तिसरा स्टॉक होता तो टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल या स्टॉकने सुद्धा आज खूप चांगली मदत केली निफ्टी 50ला वर जाण्यासाठी आणि टाटा मोटर्स डेली कॅन्डलमध्ये एक राउंडिंग बॉटम पॅटर्न तयार करतोय. ठीक आहे. राउंडिंग बॉटम पॅटर्न तयार करतोय. मे बी प्रोबॅबिलिटी जर तो सोमवारी 352च्या वर जर क्लोज दिला तर मे बी तो 360-367 पर्यंत जाऊ शकतो. 352च्या वर ओपन झाला तर तो 360-367 पर्यंत जाऊ शकतो. मे बी प्रोबॅबिलिटी आहे. कारण की त्याने इथं खूप स्ट्रॉंग कॅन्डल तयार केलेली आहे आणि व्हॉल्यूम पण जोरात आहे. हे 3 स्टॉक होते की ज्याच्यामुळे निफ्टी 50 आज खूप चांगल्या क्लोजिंगमध्ये वर जाऊ शकला. पण 26,000ला खूप स्ट्रॉंग ओआय आहे. त्यामुळं प्रोबॅबिलिटी आहे की 26,000 तोडणं एवढं सहजासहजी निफ्टी 50ला शक्य नाही. बघूया सोमवारी काय होतंय. ग्लोबल न्यूज काय येतात त्या हिशोबाने आपण सोमवारी पाहूया. आज काही US मार्केटमध्ये काही इश्यू येतो का? US मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम येतो का?
त्या हिशोबाने आपण पाहू की सोमवारी काय होऊ शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचे निफ्टी फिफ्टीच्या लेवल्स या माझ्या मते 26,050 26,000 आहेत. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. बघूया सोमवारी निफ्टी फिफ्टी हा 26,000ची लेवल पार करतो की नाही. ठीक आहे. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. याच्यामध्ये कोणत्याही स्टॉक्सला इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा कुठली ॲडवायझरी दिलेली नाही. त्यामुळं धन्यवाद. हा माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळं तुम्ही सर्वांनी लाईक सबस्क्राईब करावं हीच एवढी अपेक्षा. थँक्यू.